बिहारमधील विजयानंतर 100% भाजपचा नारा दिला जात असतानाच राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मात्र सूचक वक्तव्य केले। मित्र पक्षाच्या इशारामुळे महायुतीत कसं राजकारण तापलंय पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। भाजपचा विजय, मित्रपक्ष टेन्शन मध्ये। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका। बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य। कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, कोणी काय आहे, किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। बिहारच्या निकालानं भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय, तर मित्रपक्षांचं टेन्शन वाढलंय। त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी मात्र पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, कुणी स्वतःला मोठा बाहुबली समजू नका, बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय असं सूचक वक्तव्य केलंय आणि याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। तर पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारा असल्याचा पलटवार सुप्रिया सुळेंनी केलाय। कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, कोणी काय आहे, किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समझने वाले को इशारा काफी है। दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्या साठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आहे। खरं तर बिहारमध्ये भाजपनं पहिल्यांदाच 89 जागा जिंकल्यात, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर 100% भाजपचा नारा दिलाय। नेमकं याच दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी सूचक वक्तव्य केलंय। मात्र पटेलांचा रोग भाजपवर नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केली आहे। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोग कुणाकडे हे काय कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोग आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांग। बिहारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 16 उमेदवार दिले होते, त्यांची पूर्ती दाणादाण उडाली। सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालंय, त्यामुळे पटेलांवर टीकेची झोड उठली आहे। नेमकी ही टीका सुरू असतानाच पटेलांनी केलेलं हे वक्तव्य विदर्भातल्या स्थानिक समीकरणांबाबत आहे की 100% भाजपचा नारा देणाऱ्या नेत्यांसाठी याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।